नमस्कार, मी वैष्णवी राऊत. एनडीटीव्ही मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवात एका मोठ्या बातमीनं करतोय. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेकडून मोटारसायकल रॅली काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. स्वतः मंत्री संजय शिरसाट या रॅलीत सहभागी होऊन निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. एकीकडे आज शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शिवसेना शहरातील क्रांती चौकातून भव्य अशी मोटार रॅली काढतोय. निवडणुकीतील ताकद दाखवण्याचाच हा प्रयत्न आहे. तर याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. पाहूया. संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेची तयारी म्हणून शिंदेंच्या शिवसेनेकडून मोटरसायकल रॅली काढण्यात येत आहे. मात्र याचा मनस्ताप संभाजीनगरकरांना कसा होतो? ही वाहतूक बघा पूर्णपणे खोळंबली, ठप्प झालेली आहे. सगळ्या रस्त्याचा ताबा शिवसैनिकांनी घेतला आहे आणि मोटरसायकलचे हॉर्न एवढ्या जोरात वाजवत आहेत. गाडीत महिला आहे, अनेक ॲम्ब्युलन्स जात आहेत, लहान मुलं आहे. मात्र याचा कोणताही परिणाम यांच्यावर होताना दिसत नाही आणि अशा पद्धतीने पूर्ण वाहतूक या क्रांती चौकातून ठप्प करण्यात आली आहे. इथे ना कोणता पोलीस कर्मचारी आहे ना कुणी या सगळ्यांना आवरण्यासाठी इथे पोलिसांचा बंदोबस्त दिसतो, काहीच नाही. संपूर्ण रस्ता जाम केलेला आहे. लोक अशी अडकून पडलेली आहेत. अनेकांना वेगवेगळ्या कारणांसाठी घराबाहेर पडावं लागतं. मात्र अशा पद्धतीने ही रॅली जर काढली जात असेल तर लोकांना तुम्ही निवडणूक कशासाठी लढवतात हा प्रश्न आहे. लोकांची अशी हेळसांड, लोकांना असा मनस्ताप, अशा पद्धतीने लहान बाळं या गाडींवर जात आहेत. मात्र या पद्धतीने बुलेटचा कर्कश आवाज आणि गाड्या हॉर्न या ठिकाणी वाजवले जातात. त्यामुळे या सगळ्या रॅलीवर कुणाचाही वचक दिसत नाही, पोलीस या ठिकाणी दिसत नाही. आणि तुम्ही जर लोकांचे लोकप्रतिनिधी असाल तर अशा पद्धतीने जर रॅली काढली जात असेल तर यावरून संभाजीकर मात्र मनस्ताप व्यक्त करतायत आणि संताप देखील पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मी मोहसिन शेख, एनडीटीव्ही छत्रपती संभाजीनगर.